नमस्कार मित्रमंडळींनो. तर सकाळचे 8 वाजले ते आणि दिवस उकून बराच वर आलेला आहे. रात्री पावसामुळे लाईट गेल्यामुळं हीटर बंद, पाण्याची चूल पेटवली. आता हीटरला पाणी गरम नसल्यामुळे चूल पेटवून घेतली. आता पाणी ठेवले चुलीवर आंघोळीला. शेण झाली आणि गुरं नेऊन माळावर बांधली होती. आता म्हणजे दिवसभर रातभर पावसात उभं होती, त्यांना बसायला आलंच नाही. त्यामुळं माळावर नेली लवकरच धारते काढून. अंगण सगळं स्वच्छ झाडून घेतल्यावर मग पाणी ठेवलं चुलीवर. शरडांना ठेवली मका, वैर आणून टाकायची राहिली. चला आता पाणी तापवून आंघोळ करून घेऊया. पाणी तापलं, आंघोळ वगैरे केली, चहा नाश्ता झाला आणि आता टाकायची चालली शरडांना वैरण. तर राजाला आमच्या खायची ती कणीस मकाचं, त्यामुळं जरा मका ज्याला जास्त दाणं भरलेत मकाचं ते कणसं घेऊन चालले आता मकवान. मी म्हणजे शरडांना मकवान पण होईन आणि राजाला कणीस पण खायला होईन, त्यामुळं घेऊन चालले आता इथलेच मकवान. तर इथले जरा थोडीशी निबार कणसाचं मकवान काढले मी आता इथं. तर चालले आता शरडांना वैरण पण होईन आणि सगळ्या मुलांना सुट्टी असल्यामुळं आज रविवारची कणसं पण खायला होते नी. चला घेऊन जाऊया आता. टाकले आता वैरण, कणसं काढली ह्याची सगळी आणि वैरण टाकली. आता इथं पाटीत कणसं घेतली. तिथं चांगली उकडायची का भाजायची बघूया आता आपण. तर घरची सगळी कामं झाली आणि आम्ही सगळीजण आता चाललोय माळावर कांद्यावर कांद्यावर औषध टाकायचं आहे कांद्याला. तर निघालोय आता आम्ही सगळीजण. आता आलोय कांद्यात. 12:30 वाजून गेले ते. कांदा आपला चांगला चिटकलाय, पाती चांगल्या फुटायला लागल्या त्या दुसऱ्या. हे बघा, चांगला दिसतोय कांदा. आणि कांद्याला पाण्याची गरज नाही, कारण पावसाच्या पाण्यावरच कांदा यायला लागलाय. त्याला चांगली फुलं लागली, कारलं चांगलं वर चिटकलंय आणि कुठं कारल्याला फळ पण लागले. बघा किती छान बारकं कारलं लागलं इथं. हे बघा एवढंच आहे, आता हे मोठं होणार. पांढरी कारली ती. बऱ्याच ठिकाणी कारले लागले. ती फुलामागं लगेच फळ असतं कारल्याचं. सगळ्याच तसंच असतं. ककडी आपली काल तोडली, भरपूर झाली ककडी, 1 टनच्या वर निघली ककडी. हिरवागार असं आपलं रान दिसायला लागले आणि इकडं कांदा पण चांगला आलाय. आता इथं आम्ही दोघंजण औषध टाकून घेतोय आणि वर्षा आम्हाला तिकडून आणून देते. जिथं संपन्न तिथं बादलीनं आणून देते. तर आता ह्याने गेले पुढं, मी राहिली आता मागं. चला आता मागणं मी टाकत येते आता. तर इथं दुपारच्या 2 वाजले ते आणि आपलं कांद्याला औषध टाकून झालं आता सगळं. आता जायचं आपल्याला ककडी तोडायला. आम्ही दोघांनी मिळून औषध टाकलं आणि वर्षाने आणून दिलं. पटपट औषध टाकून झालं. चला आता 2.5 बोधाची आपण ककडी तोडायची. इकडल्या साईडचं राहिले तोडायचं, ते तोडून घेऊ. संप. तर औषध टाकून नंतर आल्यावर इथं थोडंसं त्यांनी जेवण आणलं होतं, जेवण केलं आणि आता 3 वाजले ते दुपारच्या. तर आता इकडं जे आपल्या 2.5 बोध राहिली होती तोडायची ककडी, तेवढं तोडून घेऊया आता. ककडी काय निघतील तेवढ्या पिशव्या. चला तर मग तोडायला सुरुवात करूया. तोडून झाले आता 7 पिशव्या काढायची होती, काढली. आता निवडून घ्यायला लागली त्या. आता आम्ही बसलो सगळीजण. आता तोडून झाली, वजन करून पिशव्या ठेवले ते आणि आता निघालो घरी. ककड्या ते सगळे घेऊन. सकाळपारी उशीर होतो म्हणून आता सगळं घरी नेऊन ठेवायचं, म्हणजे घरनं जायला सोपं जातं. चला
जाऊया आता घरी. 6 वाजले ते आणि बास केला आता आपण. आणि इकडं मामा पण आलेत गुरं घेऊन, पोरं चालले ती जनावरं घेऊन आता. आणि थोडंसं औषध राहिले. घरी आलो आता, गाईला दावणीला बांधलं आणि वासरू आईपाशी आले आता. गाईपाशी तिच्या पेनं सोडले. तोपर्यंत आता बाकीचे गुरं सगळी पाणी दावून घेते. संध्याकाळच्या 6:30 वाजले ते आणि रानातनं आपण कणस आणली होती कवळी कवळी सकाळी आणि आता उकडली ती कुकरमध्ये. सगळेजण मिळून खायला लागलो आता आम्ही. आता आम्ही जेवण करायला बसलोय. कणस खाऊन झाल्यावर इथं वांग केले मोकळं, काकडी तोंडी लावायला, चपाती, या सर्वजण जेवायला. आणि इकडं चपात्या करायला चालू आहे. चपात्या करत करत गरम गरम चपाती आणि भाजी वांग्याची. जेवण झाले आमची आता संध्याकाळची. आणि आता इथं घेते मुलांचा अभ्यास, राधाचा आणि इकडं शिवमचा. उद्या शिवमचा हिंदीचा पेपर आहे. किताब बहुवचन, पतंग एकवचन, लड़का बहुवचन, किताबें एकवचन, लड़की बहुवचन. उद्या शिवमचा हिंदीचा अभ्यास आहे, तर हिंदीचं त्याच्याकडं वाचून घेते. आणि इकडं राधा, तुझा कुठला पेपर आहे उद्या? मराठी. मराठीचा ना. आणि आमच्या दादाचा एक दात हालायला लागला का नाही, तुझा दात, राधाचा दात आता पडायला लागला एक. आणि इथं चालय राधाचा मराठीचा अभ्यास. तर कुठला वाचते मराठीचा, वाचून दाव. एक होता भोपळा, हा, एक होता भोपळा, त्याला लागला खोकला, थकून थकून ठोकला आणि फटकन फुटून गेला. फटकन फुटून गेला, रातभर बिया गेल्या. हा, तर राधा वाचते भोपळ्याची कविता, आजी आणि भोपळा. तर चला मी त्यांचा अभ्यास करून घेते आता.